21 सप्टेंबरला एव्हिएशन गॅलरीमध्ये आपण जो सेमिनार घेणार आहोत तो ॲब्सोल्युटली फ्री ऑफ कॉस्ट आहे. ह्या सेमिनारमध्ये आपण जे येणारी मुलं आहेत, त्यांचे पालक आहेत, त्यांना अवेअरनेस की एव्हिएशन सेक्टर भारतामध्ये काय आहे, ह्याचे पुढे काय ऑपॉर्च्युनिटीज आहेत आणि कोणत्या प्रकारे कोणत्याही मुलीला ज्यांनी 12वीची परीक्षा दिलेली आहे किंवा 12वी झालेला आहे, मॅथ्स अँड सायन्स घेऊन त्यांनी पुढचे स्टेप्स काय घ्यावे, मेडिकल रिक्वायरमेंट्स काय आहेत आणि साधारण किती वेळ लागतो. साधारण एक पायलट बनायला 2 वर्ष जातात, ॲप्रॉक्सिमेटली 2 वर्ष जातात. गुंतवणूक काय आहे, गुंतवणूक साधारण 50 ते 60 लाखाची गुंतवणूक असते, पण ती गुंतवणूक स्टेजेसमध्ये असते, वन शॉट करावी लागत नाही. आणि ह्याच्यानंतर जे एकदा कमर्शियल पायलट्स होतात मुलं, त्यांच्यासाठी ऑपॉर्च्युनिटीज काय आहेत आणि त्यांचं अर्निंग काय आहे. अगदी थोडक्यात सांगायचं तर आज एअरलाईन पायलट जेव्हा जॉईन होतो त्याची स्टार्टिंग सॅलरी 3 लाख रुपये महिन्याच्या वर असते. त्यामुळे जरी ही गुंतवणूक जरा जास्ती वाटली ॲज कम्पेअर्ड टू इंजिनिअरिंग किंवा अदर कोर्सेस, तरी ती गुंतवणूक आपल्याला रिटर्न मिळण्यासाठी फार लवकर होतं. आणि मुख्य गोष्ट आहे, ज्या मुलांना ह्याच्यात पॅशन आहे, ज्या मुलांना द बेस्ट ऑफिस इन द वर्ल्ड म्हटलं जातं हे कॉकपिट, ज्या मुलांना ह्याच्यात ती इच्छा आहे, इंटरेस्ट आहे, त्या मुलांसाठी अगदी योग्य मार्गदर्शन आम्ही करू 21 सप्टेंबर रोजी आणि ॲब्सोल्युटली फ्री सेमिनार. भारतात आणि परदेशात किती संधी आहेत? भारत आणि परदेशात नोकरीसाठी किती संधी आहेत? भारतात प्रचंड संध्या आहेत, कारण की आज एक अगदी आकडेवारी सांगतो तुम्हाला. जर 1600-1800 विमानं भारतात आली तर पुढच्या 5 ते 7 वर्षात आपल्याला 22 ते 25 हजार पायलट्सची गरज पडणार आहे. आणि भारतात आपण वर्षाकाठी 1000 पायलट्स पण बनवत नाही. जेवढे सगळे फ्लाईंग स्कूल्स आहेत, अमेरिकेतून येतात मुलं शिकून येतात, आणखीन इतर राष्ट्रांमधून येतात, 1000 पायलट्स लायसन्सेस पण इश्यू होत नाहीत, 1000, 1200, 1300 मॅक्झिमम. पण 22-25 हजार पायलट्स फक्त ह्या एअरलाईनसाठी कुठनं येणार आहेत, कुठनं मिळणार आहेत, हा मोठा प्रश्न आहे. आतापर्यंत आपल्या संस्थेने किती पायलट्स तयार केले? आमच्या संस्थेने आजपर्यंत जवळजवळ 27-28 पायलट्स तयार केले जे एअरलाईन्समध्ये आहेत.